फ्रेंड्स बरेचदा आपण ऐकत असतो की अचानक एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा ॲक्सिडेंट झाला, गोदामाला आग लागली, इमारतीला आग लागली, जहाज समुद्रात बुडाले, अशा अनेक घटना घडत असतात आणि या घटना ज्या आहे त्या टाळता येत नाही. परंतु यामधून मात्र 1000-2000चं नुकसान होत नाही तर लाखो करोडोचं नुकसान होतं. तर या केसमध्ये हे जे नुकसान आहे ते टाळता तर येणार नाही, परंतु हे नुकसान कमी मात्र करता येते. ते कशाने? तर विमा उतरवून. सो आजच्या या भागामध्ये आपण विमा म्हणजेच काय त्या संबंधीच्या काही संज्ञासुद्धा डिस्कस करणार आहोत. तर सुरुवात करूया आजच्या टॉपिकला. सो वळूया आजच्या टॉपिककडे. पण त्या अगोदर हाय, मी प्रोफेसर निशा अकॅडमीमध्ये तुमचं वेलकम. फ्रेंड्स, जर तुम्ही कॉमर्स स्टुडंट असाल आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. कारण आपली जर्नी 11वीपासून M.Com पर्यंत अशी सुरू राहणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता. माझं इंस्टाग्राम युजर नेम आहे निशा अकॅडमी 94. त्याचप्रमाणे तुम्ही मला टेलिग्रामवर पण फॉलो करू शकता, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सो वळूया आजच्या टॉपिककडे. विमा, ज्याला इंग्लिशमध्ये इन्शुरन्स म्हणतात. बरेचदा तुम्ही हा शब्द ऐकलाही असेल किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये भरपूर लोकांनी इन्शुरन्स काढलेला असेल. आता विमा म्हणजेच काय तर बघा, विमा म्हणजेच विमाधारक म्हणजेच त्यालाच आपण पॉलिसी होल्डर म्हणतो, आणि विमा संस्था म्हणजेच विमा कंपन्या, त्यालाच दुसरं नाव आहे हमीदार, यांच्यामधील करार होय. म्हणजे या ठिकाणी विमा जेव्हा आपण काढतो तेव्हा आपण विमा कंपन्यांशी काय करत असतो? करार करत असतो, ॲग्रीमेंट करत असतो. म्हणजे त्या करारामध्ये वेगवेगळे टर्म्स अँड कंडिशन, नियम आणि अटी जे आहेत त्या लिहिलेल्या असतात. त्यानंतर दुसरी व्याख्या बघा, भारतीय विमा कायदा 1938 नुसार विम्याची डेफिनेशन दिलेली आहे. विमा ही एक तरतूद आहे जी एका जाणकार व्यक्तीने भविष्यातील अनिश्चित बाबींबद्दल केलेली असते. जसं फ्युचरमध्ये येणारं जे संकट आहे किंवा खर्च आहे तो आपल्याला त्याला फेस करण्याकरिता आपण काय करत असतो? थोडी अमाऊंट जी आहे ते बाहेर काढून ठेवत असतो. कंपनी भरपूर असंच करतात. ओके, फ्युचरमध्ये सपोज आपल्याला लाभांश द्यायचं असेल किंवा मग आपल्याला एखादी कर्ज द्यायचं असेल, डिबेंचर पेड करायचं असेल, डिबेंचरची अमाऊंट म्हणजे कर्जरोख्यांची अमाऊंट द्यायची असेल, तर या केसमध्ये कंपनी थोडी प्रॉफिटमधून जो आहे थोडा हिस्सा जो आहे राखीव निधीच्या स्वरूपात काढून ठेवत असतो. तर त्यालाच आपण तरतूद असे म्हणतो. तर या ठिकाणी सुद्धा विमाधारक जो असतो तो भविष्यातील आर्थिक संकटांना तोंड देण्याकरिता काही अमाऊंट जी आहे विमा कंपन्यांकडे जमा करत असतो. म्हणजे एक प्रकारे हे फ्युचरमधल्या संकटांना तोंड देण्याकरिता काढलेली तरतूद असते. ओके, किंवा केलेली तरतूद असते. त्यानंतर बघा, विम्यासंबंधीच्या काही संज्ञा बघा, अगदी सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. विमाधारक त्यालाच आपण दुसरं नाव आहे विमेदार, त्यालाच इंग्लिशमध्ये आपण इन्शुअर्ड म्हणतो. म्हणजे जो व्यक्ती काय करतो? विमा काढतो, तो कोण आहे? विमाधारक. ओके, दुसऱ्या भाषेत आपण असेही म्हणू शकतो की ज्याला संरक्षण मिळते, ओके, विशिष्ट नुकसानीपासून ज्यांना संरक्षण मिळते तो व्यक्ती म्हणजेच विमाधारक. त्यानंतर विमा हमीदार किंवा विमा कंपनी म्हणजेच इन्शुरर. ज्या कंपनीकडे आपण विमा काढत असतो ती कंपनी म्हणजेच काय तर विमा कंपनी. ओके, तर या भरपूर अशा कंपन्या आहेत ज्यांच्याकडे आपण विमा काढू शकतो. जसं LIC सगळ्यांना माहिती आहे. त्या व्यतिरिक्त रिलायन्स लाईफ इन्शुरन्स कंपनी, SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी, मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनी, अशा भरपूर कंपन्या आहेत ज्यांच्याकडे आपण विमा काढू शकतो. त्यानंतर विमा हप्ता. आता विमा कंपनी आपल्याला संरक्षण देते. ओके, नुकसान झालं तर नुकसान भरपाईची हमी देते. मग ही हमी फ्रीमध्ये देणार आहे का? नाही. तर विमाधारकाला म्हणजेच पॉलिसी होल्डरला काही ना काही अमाऊंट म्हणजेच काही ना काही आर्थिक मोबदला जो आहे विमा कंपन्यांना द्यावा लागतो. त्यालाच काय म्हणतात तर प्रीमियम म्हणतात. आपण हा जो प्लॅन आहे हा डिस्कस करू. परत या सर्व ज्या संज्ञा आहेत त्या व्यवस्थित तुम्हाला क्लिअर होईल. त्यानंतर योजना, पॉलिसी, दस्तऐवज, त्यालाच आपण विमा पॉलिसी म्हणतो. ओके, शॉर्टमध्ये आपण इंग्लिशमध्ये त्याला पॉलिसी म्हणतो. विमाधारक जो असतो म्हणजेच पॉलिसी होल्डर हा विमा कंपन्यांकडे पॉलिसी काढत असतो. तर एक दस्तऐवज जो आहे तो साईन करून द्यावा लागतो. म्हणजे त्यामध्ये सर्व टर्म्स कंडिशन म्हणजेच नियम आणि अटी लिहिलेल्या असतात. ओके, तर जो पॉलिसी जे असतात ते वेगवेगळे असतात. तर कोणती पॉलिसी आपण घेणार आहोत त्यानुसार त्या नियम आणि अटी असतात. तर त्यालाच म्हणतात विमा पॉलिसी. विमा पॉलिसी म्हणजेच असा दस्तऐवज ज्यामध्ये काय असतात? नियम आणि अटी असतात.
त्यानंतर दावा. जर विमाधारकास काही नुकसान झाले, ठीक आहे, तर तो नुकसान झाल्यानंतर विमा कंपन्यांकडे काय करेल, नुकसान भरपाईची मागणी करेल. त्यालाच काय म्हणतात, दावा. इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला क्लेम. त्यानंतर प्रस्ताव मीन्स प्रपोजल. आपल्याला एखादी वस्तू पाहिजे असेल तर आपल्याला काय करावं लागतो, अर्ज करावा लागतो, अप्लिकेशन करावे लागतो. तसेच आपल्याला विमा पाहिजे आहे, फॉर एक्झाम्पल LIC या कंपनीतून मला एखादी प्लॅन जो आहे तो घ्यायचा आहे, म्हणजेच एखादी पॉलिसी काढायची आहे, तर मला काय करावं लागेल, लेखी विनंती अर्ज करावा लागेल. त्यालाच काय म्हणतात, प्रस्ताव. इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला प्रपोजल. त्यानंतर विषय बाब, सब्जेक्ट मॅटर. मला कशाचा विमा काढायचा आहे, जीवनाचा विमा काढायचा आहे किंवा मग कारचा विमा काढायचा आहे, 2 व्हीलरचा विमा काढायचा आहे, जहाजाचा विमा काढायचा आहे, मालाचा विमा काढायचा आहे, म्हणजे गोदामाचा विमा काढायचा आहे, म्हणजे कशाचा विमा काढायचा आहे हे जे आहे ठरलेलं असलं पाहिजे. म्हणजेच विमा काढण्यामागे उद्देश असला पाहिजे, विषय असला पाहिजे. ओके, तर हे सुद्धा क्लिअर असणे गरजेचं आहे. नाहीतर मला विमा काढायचा आहे, इन्शुरन्स कंपनी म्हणते की कशाचा काढायचा आहे आणि माझ्याकडे उत्तर नाही, तर असं होऊ शकणार नाही. विमा जर काढायचा आहे तर कशाचा काढायचा आहे, म्हणजे क्लिअर उद्देश जो आहे विमा काढण्यामागे असायला पाहिजे. क्लिअर. आता एक प्लॅन जो आहे तो डिस्कस करूया. फॉर एक्झाम्पल मी हा जो आहे LICकडून प्लॅन घेतला, म्हणजेच मी ही पॉलिसी काढली. या पॉलिसीमध्ये असं आहे की माझं वय जे आहे, माझं नाव निशा, माझं वय 20 वर्ष आहे. ओके, लगेच तुम्ही कमेंट करायला लागू नका की मॅडम तुम्ही 20 वर्षाचे आहे का, मी उदाहरणार्थ घेतला आहे. त्यानंतर मी हा जो प्लॅन आहे तो घेतलेला आहे, याच्यामध्ये मला वर्षाला 12,000 रुपये विमा कंपनीमध्ये भरायचे. मग हे 12,000 जे आहे मी वर्षातून एकदा भरू शकते किंवा मग वर्षातून 2दा म्हणजे 6,000 भरू शकते किंवा मी महिन्याला 1,000 भरू शकते. तर मी ठरवलं की मी 12,000 वर्षातून एकदाच देणार. ओके, तर हे दस्तऐवजामध्ये मी त्याकरिता साईन पण केली. मी जे काही टर्म्स अँड कंडिशन आहे त्या रीड केल्या आणि साईन केली. अशा पद्धतीने LIC आणि माझ्यामध्ये काय झाला, ॲग्रीमेंट झाला. तर यालाच काय म्हणतात, विमा म्हणतात. त्यानंतर आता हे 12,000 मला किती वर्ष भरायचे, या ठिकाणी 15 वर्ष भरायचे. म्हणजेच मी इन्शुरन्स कंपनीकडे 1,80,000 एवढी अमाऊंट जी आहे ते माझी 15 वर्षानंतर जमा होईल. त्यानंतर 20 वर्षानंतर किंवा मृत्यूनंतर, म्हणजे जी आधी होईल, 20 वर्षाच्या आधी जर मृत्यू झाला तर तेवढी अमाऊंट जी आहे ती माझ्या घरच्यांना मिळेल. तर 20 वर्षानंतर किंवा मृत्यूनंतर जी आधी असेल तर मला 2,30,000 रुपये, मी भरले किती होते, 1,80,000, मिळणार किती आहे मला विमा कंपनीकडून, 2,30,000 रुपये. ओके, तर मला जास्तीत जास्त 50,000 रुपये या ठिकाणी काय मिळत आहे, रिटर्न्स मिळत आहे. तर LIC करण्याचा हाही एक फायदा आहे की आपल्याला टॅक्स बेनिफिट पण मिळत असते. परंतु माझं सजेशन हे राहील की LIC जी आहे आपल्याला जर फ्युचरमध्ये काढायची असेल तर आपण म्हणजेच विमा काढायचा असेल तर आपण टर्म इन्शुरन्स किंवा मेडिकल इन्शुरन्स काढावा. बाकीचे इन्शुरन्स जे प्लॅन आहे ते घेऊन नये, कारण त्यावर रिटर्न जे आहे ते फार कमी मिळतात. मी तुमचा कोर्स घेणार आहे एक फायनान्शियल प्लॅनिंग, अत्यंत हेल्पफुल असेल तुमच्याकरिता. तुमच्या पर्सनल लाईफमध्ये पैशाचं मॅनेजमेंट कसं करायचं हे मी त्या कोर्समध्ये शिकवणार आहे. तेव्हा मी डिटेलमध्ये तुम्हाला विमा कोणता काढावा आणि का बरं हे तुम्हाला सांगेन. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी हा जो प्लॅन आहे मी घेतलेला आहे. तर या ठिकाणी निशा हे कोण आहे, तर विमाधारक. LIC ही कंपनी आहे, ठीक आहे, विमा कंपनी आहे. 12,000 हा काय आहे, विमा हप्ता आहे, ज्याला आपण प्रीमियम म्हणतो. आणि जो दस्तऐवज मी साईन करून दिलेला आहे, म्हणजे हा प्लॅन जो घेतलेला आहे मी, ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी मी म्हणजेच विमाधारक 12,000 रुपये भरणार. त्यानंतर इन्शुरन्स कंपनी जी आहे मला 2,30,000 रुपये देणार, असं ह्या दस्तऐवजामध्ये क्लिअरली असणार. यालाच म्हणतात विमा पॉलिसी, म्हणजे सर्व अटी आणि नियम असणार यामध्ये. त्यानंतर 20 वर्षानंतर किंवा माझा अचानक मृत्यू झाला तर माझ्या घरचे लोक LIC या कंपनीमध्ये काय करणार, दावा करणार. कशाकरता, 2,30,000 करिता. तर यालाच म्हणतात क्लेम. त्यानंतर मला इन्शुरन्स कंपनीकडे इन्शुरन्स काढायचं आहे, तर मला काय करावं लागेल, विनंती अर्ज करावा लागेल, म्हणजे एक अर्ज करावा लागेल. ठीक आहे, तर त्यालाच म्हणतात प्रस्ताव किंवा प्रपोजल. त्यानंतर मला कशाचा विमा काढायचा आहे, मला कारचा विमा काढायचा आहे, मालाचा विमा काढायचा आहे, कशाचा विमा काढायचा आहे, एक पर्टिक्युलर विमा काढण्यामागे काय असायला पाहिजे, उद्देश असायला पाहिजे. तर त्यालाच म्हणतात विषय बाब. ओके, सब्जेक्ट मॅटर.
सो अशा पद्धतीने आपण विमा म्हणजेच काय, त्याचप्रमाणे विम्यासंबंधीचे जे महत्त्वाच्या टर्म्स आहेत, संज्ञा आहेत, त्या आजच्या भागामध्ये समजून घेतल्या. जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत आनंदी राहा, अभ्यास करत राहा, दुसऱ्यांना मदत करत राहा आणि बघत राहा निशा अकॅडमी. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.